फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे तो आहे आयडेंटिफिकेशन ऑफ कॅटायन्स. मागे मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या कोर्स आउटकम. तर त्या एक्झॅक्टली कोर्स आउटकम सारखंच यामध्ये एक असते प्रॅक्टिकल आउटकम. मीन्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ अ प्रॅक्टिकल व्हॉट यू शुड नो, म्हणजे तुम्हाला हे प्रॅक्टिकल झाल्यानंतर काय आलं पाहिजे, ह्या आपल्या प्रॅक्टिकलचा आउटकम असणार आहे. तर हे प्रॅक्टिकल जे आउटकम जे आहेत ते टोटल ऑफ अ 10, ह्याचे जे टोटल प्रॅक्टिकल आउटकम आहेत ते टोटल 10 दिलेले आहेत तुमच्या याच्यामध्ये. पण आता सध्या ते 7 मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपलं सगळ्यात पहिले जे एक्सपेरिमेंट आहे दॅट इज आयडेंटिफिकेशन ऑफ कटायन्स. आता हे कटायन्स मीन्स व्हॉट, दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज आयन. आता हे जे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स जे आहेत त्याला आपण म्हणतो कॅटायन्स. आता हे कॅटायन्स म्हणजेच काय की आपण मेटॅलिक कंपाऊंड जे बघितले, मेटॅलिक कंपाऊंड्स म्हणजे कुठले, लाईक ॲल्युमिनियम, आयर्न, बेरिलियम, हे जे पिरियडिक टेबल्स आपण जो बघितला होता त्या पिरियडिक टेबलमध्ये फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप हे जे एलिमेंट्स आहेत दीज आर द अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स. आता यांचं जे आयडेंटिफिकेशन्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स मीन्स व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टुडेज प्रॅक्टिकल. आज आपण जे प्रॅक्टिकल करणार आहोत त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. तुमच्याकडे पीडीएफ फाईल्स आहेतच, मला वाटते तुम्ही जर डाउनलोड केल्या असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्ही नंतर आरामात वाचून घ्या. आयोनायझेशन फेनॉमेना, नेचर ऑफ सोल्युशन and magnitude of ions plays a vital role in a various chemicals, catalysis process, reactions and their products in industries. In chemical and allied engineering process, diploma engineer have to work with the different solution and respective cations and anion. They have to perform sample testing in the industries and also use the data produced from the sample testing. In this experiment, student will find the magnitude and types of cations present in the given sample, which help in a sample testing in the industries. Means what is the importance of today's practical? The civil engineer have to work with the different kinds of metal in industries as well as in the society. म्हणजे सिव्हिल इंजिनियर जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल्स जे आहे तो हँडल करत असतो. मी पहिलेच सांगितलं आहे की डिप्लोमा इंजिनियर आर ऑल्सो नोन ॲज अ टेक्नॉलॉजिस्ट. दे हॅव टू डील्स विथ द टेक्निक. त्यांना वेगवेगळ्या टेक्निकशी काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर हे आजचं जे प्रॅक्टिकल्स आहे तर जे मेटल सायन्स असतील, कॅटायन्स असतील, त्या कॅटायन्सचं आयडेंटिफिकेशन कशा पद्धतीने करता येईल याचं आपण प्रॅक्टिकल आज बघणार आहोत. तर ह्या प्रॅक्टिकलचं इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणजे कशासाठी इम्पॉर्टन्स आहे की इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला अननोन सॅम्पल दिलेले असतील तर ते अननोन सॅम्पल कुठलं सॅम्पल आहे हे कशा पद्धतीने फाइंड आउट करणार आहात तुम्ही, त्याचं हे आजचं प्रॅक्टिकल आहे. हे प्रॅक्टिकल आपण जे करत असतो ते स्मॉल स्केलमध्ये करत असतो, पण इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेलात की यू हॅव टू परफॉर्म इन द लार्ज स्केल. टुडेज इज द डेमॉन्स्ट्रेशन ऑफ प्रॅक्टिकल. हे जे प्रॅक्टिकल आपण करतो ते काय एक डेमॉन्स्ट्रेशन आहे, कारण की तुम्ही इथे ऍक्च्युअली माझ्या समोर नाही आहेत, पण हाऊ विल यू परफॉर्म द प्रॅक्टिकल हे कशा पद्धतीने आपण करणार आहोत त्याचं तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो आहे. तर रिलिव्हंट प्रोग्राम आउटकम हे जे तुम्हाला आहेत ते ह्या त्याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी रिलिव्हंट प्रोग्राम आउटकम म्हणजेच हे जे प्रॅक्टिकल आउटकम्स आहेत ते कशा पद्धतीने आहेत. फर्स्ट इन्क्रीज द बेसिक नॉलेज, सेकंड एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिस, थर्ड इंजिनिअरिंग टूल्स, इंडिव्हिज्युअल अँड टीम लर्निंग, कम्युनिकेशन अँड लाईफ लॉंग लर्निंग. हे आजच्या प्रॅक्टिकलचे आउटकम्स आहेत. म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज आहे ते येईल. एक्सपेरिमेंट कशा पद्धतीने आपला इन्स्ट्रुमेंट हँडल करायचे आहेत ते तुम्हाला आलं पाहिजे. बेसिक नॉलेज झाल्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल लाईफ लॉंग लर्निंग म्हणजे पुढे आयुष्यामध्ये तुम्हाला याचा काय उपयोग होईल ते सुद्धा तुम्हाला इंटरेस्टिंग शिकायचं आहे. तर रिलिव्हंट कोर्स आउटकम आपण मागे बघितलं की कोर्स आउटकम म्हणजे ही कुठल्या चॅप्टरशी किंवा कुठल्या युनिटशी अटॅच आहे. तर हे जे टॉपिक्स आहे इट इज अप्लाय द कॅटॅलिसिस प्रोसेस इन अ इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीमध्ये ज्या डिफरंट काइंड्स ऑफ कॅटॅलिसिस प्रोसेस कॅरी आउट केल्या जातात त्याच्यापैकी हे जे मेटल आयन्स आहेत ते कुठे वापरले जातील किंवा ते कशा पद्धतीने डिटेक्ट केल्या जातील त्यासाठी हे तुमचं आजच्या याचं कोर्स आउटकम आहे. नेक्स्ट प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम. प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम इज व्हॉट, दॅट इज अ एम. आजच्या जे प्रॅक्टिकल्स आहे त्याचं एम काय आहे, तर आजच्या प्रॅक्टिकलचं एम जे बघायला गेलात तुम्ही तर आज आपण बघणार आहोत आयडेंटिफाय कॅटायन्स इन द गिव्हन आयोनिक सोल्युशन. गिव्हन आयोनिक सोल्युशन म्हणजेच काय की ज्याच्यापासून आयन्स आपण बघितलं की आयोनिक कंपाऊंड्स, त्या आयोनिक कंपाऊंड्समधले कुठले कॅटायन्स आहेत ते आपण इथे फाइंड आउट करणार आहोत. प्रॅक्टिकल स्किल, विच स्किल विल बी डेव्हलप, दॅट इज हँडलिंग ग्लासवेअर, हँडलिंग रिएजंट अँड ऑब्झर्वेशन. हे तुमचे स्किल डेव्हलप झाले पाहिजे होते, परंतु आपण काय आज हे ऑनलाईन करतो त्यामुळे तुम्हाला काय प्रॅक्टिकल ते हँडल करता येणार नाहीयेत. बट यू हॅव टू वॉच ऑल दिस एक्सपेरिमेंट्स. तुम्ही फक्त काय करू शकता, हे बघू शकता. तुम्हाला फक्त बघायचं आहे की आज आपण काय करणार आहोत ते. Relevant affective domain related outcome, follow safety practices and practice good housekeeping. आता सेफ्टी प्रॅक्टिसेस मीन्स व्हेन यू आर डिलिंग विथ द इंडस्ट्रीज, ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाल तर कुठल्या पद्धतीने तुम्हाला हे प्रॅक्टिकल कॅरी करायचं आहे, तुमची स्वतःची सेफ्टी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कॅरी करता आली पाहिजे, हे याच्या प्रॅक्टिकलचं असेल. आणि हाऊसकीपिंग म्हणजे तुम्ही जो टेबल आता माझ्या समोर दिसतोय तुम्हाला वेगवेगळे रिएजंट दिसत आहेत तर ते रिएजंट जे आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने हँडल करणार आहात ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे.
आता मिनिमम थिअरॉटिकल बॅकग्राऊंड, तर थिअरॉटिकल बॅकग्राऊंड काय आजच्या याचा, तर डिझॉल्युशन ऑफ ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट इन अ वॉटर dissociate into two types of ion. Positively charged ions are called as a cations formed by the loss of electron from the metallic atom, while anions are formed by gain of electrons from non-metallic radicals. Charges present on a cations and anion represent the valency of the element from ion is derived. Total number of charges present on the cations are always equal to the total number of charges present on anion. Hence, whole solution is electrically neutral. आपण पहिलेच बघितलं की आयन कंपाउंड इज डिझॉल्व इनटू द ऍसिड्स, बेसेस और न्यूट्रल कंपाउंड्स. आता हे जे आयोनिक कंपाउंड्स आहेत, when these ionic compound dissolve into the solution, they are converted into positively charged ions or negatively charged ion. जे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत त्याला म्हणतो आपण कॅटायन्स, आणि निगेटिव्हली चार्ज जे आयन्स आहेत त्याला म्हणतो आपण अनायन्स. तर आजच्या प्रॅक्टिकलचं आपल्याला बघायचं आहे की कटायन्स आपल्याला याच्यातले आयडेंटिफाय करायचे, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन जे आहेत ते आपण आजच्या प्रॅक्टिकलमध्ये फाइंड आउट करणार आहोत. तर हे जे प्रॅक्टिकल आपण समोर दिसतोय हा जो आहे तो क्वालिटेटिव्ह अनालिसिस टेबल. आता हा क्वालिटेटिव्ह अनालिसिस टेबल जो आहे तुमच्या पुढे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय आहे तिथे तुम्हाला दिसतोय, त्याचे टेस्ट ट्यूब्स ह्या ज्या सगळ्या दिसत आहेत त्या तुमच्या समोर त्या टेस्ट ट्यूब्स आहेत. त्याच्यानंतर टेस्ट ट्यूब होल्डर, टेस्ट ट्यूब हा जो आहे उडन टेस्ट ट्यूब स्टँड, आणि बाजूला जे दिसते ते तुम्हाला वेगवेगळे केमिकल दिसतात. तुमच्याकडे जर PDF फाईल असेल तर तुम्ही ते बघू शकता. नंतर आपल्याला बघायचे ते हे बिकस, हे बिकसमध्ये तुम्हाला वेगळे सोल्युशन दिलेले आहेत. आता आपण जर बघायला गेलात तर प्रोसिजर, आजच्या प्रॅक्टिकलचं सगळ्यात महत्त्वाचं प्रोसिजर काय करायचं आपल्याला, हाऊ विल यू परफॉर्म दिस प्रॅक्टिकल. आता हे प्रॅक्टिकल आपण कशा पद्धतीने कॅरी करणार आहोत, तर हे जे तुम्हाला सोल्युशन अननोन सॅम्पल दिलेलं आहे, त्या अननोन सॅम्पल, हे एक अननोन सॅम्पल आहे. हे काय आहे, ओरिजिनल सोल्युशन मीन्स व्हॉट, दॅट इज द आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व इनटू द वॉटर सोल्युशन. हे जे सोल्युशन दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये जो आयोनिक कंपाऊंड आहे तो आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व करून दिलेला आहे. अँड यू हॅव टू फाइंड आउट विच कटायन्स इज प्रेझेंट इन दिस सोल्युशन. याच्यामध्ये कुठलं कटायन्स आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. हे आपण फाइंड आउट कशा पद्धतीने करणार, तर तुम्हाला क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्ट, हे जे तुम्हाला PDF फाईल दिलेली आहे त्या PDF फाईल्समध्ये हे बुक आहे, ते ह्या बुकमध्ये तुम्हाला क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्ट जो दिलेला आहे, इथे टेबल्स फॉर क्वालिटेटिव्ह अनालिसिस. आता हा जो क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्ट हा जेव्हा तुम्ही फॉलो करणार तर प्रत्येक वेळेस यू हॅव टू फॉलो द स्टेप बाय स्टेप प्रोसेस. मीन्स यू हॅव टू फॉलो वन बाय वन प्रोसेस. म्हणजे तुम्हाला फर्स्ट स्टेप झाली तर सेकंड, सेकंड नंतर थर्ड, थर्ड नंतर फोर्थ, कुठलीही स्टेप एलिमिनेट करायची नाही आहे. मीन्स व्हेन you will perform this practical, you have to carry out the experiment step by step without failure. म्हणजे कुठल्याही पद्धतीने कुठले न चुकता, तुम्हाला जर वाटलं की बाबा हे दुसरं असू शकतं तर कुठल्याही पद्धतीचं अझम्पशन न ठेवता यू हॅव टू कॅरी आउट द एक्सपेरिमेंट स्टेप बाय स्टेप. हा जो एक्सपेरिमेंट आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप कॅरी करायचा आहे. जर तुम्ही हा स्टेप बाय स्टेप कॅरी केला तरच तुमचा रिझल्ट आहे तो परफेक्ट येणार आहे, नाहीतर तुमचा रिझल्ट काय परफेक्ट येणार नाही आहे. तर आजच्या याच्यामध्ये तुम्हाला जो आयडेंटिफिकेशन ऑफ कॅटायन्स त्याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन दिलेले आहेत. तर तुम्हाला हे जे अननोन सोल्युशन दिलेलं आहे, ह्या अननोन सोल्युशनमधून कॅटायन कशा पद्धतीने फाइंड आउट करणार हे आपण बघूया. तर क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये फर्स्ट टेस्ट जी आहे त्या फर्स्ट टेस्टमध्ये काय करायचं, तुम्हाला टेक आउट द ओरिजिनल सोल्युशन. तुम्ही 1 ml च्या जवळपास काय घ्यायचं, ओरिजिनल सोल्युशन. हे जे सोल्युशन दिसत आहे तुम्हाला नियर अबाउट 1 ml घ्या. हे 1 ml सोल्युशन जर घेतलात तर ह्या 1 ml सोल्युशनमध्ये तुम्हाला टाकायचं आहे HCl. म्हणजे तुम्हाला काय करायचं, कॅटायन्स कुठला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी ही जी टेस्ट ट्यूब दिसते त्याच्यामध्ये अननोन सॅम्पल सोल्युशन टाकले आहे. आता हे अननोन सॅम्पल सोल्युशन कुठलं आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करतोय क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्जेस. तुम्हाला PDF फाईल दिलेली आहे ती PDF फाईल. आता ह्या PDF फाईलमधली पहिली टेस्ट जी आहे तुम्हाला ती फर्स्ट टेस्ट आहे ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट HCl. इथे तुम्हाला दिसेल तर डायल्यूट HCl हे जे दिसते तुमच्या समोर दॅट इज द डायल्यूट HCl. आता हे जे डायल्यूट HCl ॲड 1 to 2 ड्रॉप्स, म्हणजे तुम्हाला याच्यात HCl टाकायचं आहे. नियर अबाउट 1 ml सांगितलं आहे, पण डोंट यूज 1 ml, अप्रॉक्सिमेटली यूज इक्विव्हॅलंट क्वांटिटी ऑफ बोथ द रिएजंट. ह्या जे रिएजंट आणि रिॲक्ट ह्या दोघांची इक्विव्हॅलंट, हे जर 1 ml असेल तर हे 1 ml घ्या, हे हाफ ml असेल तर हे सुद्धा हाफ ml घ्या. मग आपण याच्यात टाकूया HCl. तुमच्या जर PDF फाईलमध्ये दिल्यानंतर आपण बघितलं इथे जर आपण टाकलं 1 ml ओरिजिनल सोल्युशन म्हणजेच अननोन सॅम्पल वॉटर प्लस HCl, तिथे केल्यानंतर याच्यामध्ये काही चेंज झालेलं नाही आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही चेंज दिसतोय का, कुठला चेंज दिसतोय का याच्यामध्ये, नाही. म्हणजेच काय, ओके जसं सोल्युशन, ओके व्हेरी गुड. म्हणजे जसं सोल्युशन तसंच आहे. याचा अर्थ काय की आता आपलं जे ओरिजिनल सोल्युशन फर्स्ट ग्रुप प्रेझेंट, म्हणजे आता जो इथे काय अब्सेंट, याच्यामध्ये कुठलाही चेंज झालेला नाही आहे. म्हणजेच काय फर्स्ट ग्रुप कंपाऊंड्स आर अब्सेंट, म्हणजे जे पहिले ग्रुप जे होते ते टोटली अब्सेंट आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, सेकंड परत काय घ्यायचं आपल्याला ओरिजिनल सोल्युशन प्लस HCl प्लस H2S गॅस. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की हे ओरिजिनल सोल्युशन जे फर्स्टला आपण वापरलं होतं
त्याच्यामध्ये आपण HCl टाकलं. सेकंड टेस्टमध्ये तुम्हाला तेच घ्यायचं आहे, फक्त तुम्हाला ॲडिशन करायचं आहे H2S हायड्रोजन सल्फाईड गॅस पास करायचा आहे. तर इन्स्टेड ऑफ हायड्रोजन सल्फाईड मी इथे काय करतो की हायड्रोजन सल्फाईडच्या जागेवरती इथे जे सोल्युशन आहे हायड्रोजन सल्फाईडचं ते ॲड करतो. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय का चेंजेस? सर काय नाही, हे काय म्हणजे नो म्हणजे जे याच्यामध्ये ओके कुठल्याही पद्धतीचा चेंज झालेला नाहीये, म्हणजे जे सोल्युशन आपलं होतं ते जशा तसंच आहे. म्हणजेच काय की सेकंड ग्रुप जो आहे तो सुद्धा अब्सेंट आहे. आता सेकंड ग्रुपमध्ये काय आहे की सेकंड ग्रुप अब्सेंट आहे. याच्यामध्ये वेगवेगळे 3 ॲटम्स आहेत, कॉपर, टीन आणि टीन 4+. म्हणजे हे सगळं काहीच नाही, आपल्याला पुढे बघायची गरज नाहीये. हे जर काही प्रेसिपिटेट वगैरे आलेला असता तर तुम्ही याच्या पुढे प्रोसेस केलेली असती. पण आता काहीच अप नाहीये. याचा अर्थ काय तुम्हाला करायचं आहे की नेक्स्ट याच्यामध्ये थर्ड ग्रुपची जी टेस्ट आहे ती आपण कॅरी करूया. तर थर्ड ग्रुपमध्ये आपल्याला सोल्युशन द्यायचा काही उपयोगच नाही आहे. मग आता हे सोल्युशन मी फेकून देतो, कारण की आपल्याला याचा काही उपयोग होणार नाही आहे. मग मी दुसरी टेस्ट ट्यूब घेतो. तर सेकंड टेस्ट ट्यूबमध्ये जर आपण गेलात तर आता परत काय घ्यायचं ना, ओरिजिनल सोल्युशन. आता सेकंड जर तुम्ही PDF फाईलमध्ये बघितला तर आपल्याला फर्स्ट टेस्टमध्ये आपण नाही अब्सेंट आहे, मग सेकंड टेस्ट, मग थर्ड टेस्ट. तर थर्ड टेस्टमध्ये ओरिजिनल सोल्युशन प्लस अमोनियम क्लोराईड. आता हे ओरिजिनल सोल्युशन मी घेतलं, त्याच्यामध्ये टाकायचं आहे अमोनियम क्लोराईड NH4Cl. हे जे दिसत आहे दॅट इज NH4Cl. प्रत्येक प्रोसिजर तुम्हाला स्टेप बाय स्टेपच करायची आहे, कुठलीही एलिमिनेट करायची नाही किंवा ॲडिशनल पुढे जायचं नाही आहे. तर NH4Cl टाकला, तर NH4Cl टाकल्यानंतर सुद्धा ह्याच्यामध्ये कुठलाही चेंज दिसत नाही आहे. जे वॉटरी कलर सोल्युशन होतं इट इज ॲज रिमेन, जसं होतं ते तसंच आहे. त्याच्यामध्ये नंतर स्टेपमध्ये काय आहे NH4OH. त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला टाकायचं आहे NH4OH. आता NH4OH मी टाकला, तर NH4OH टाकल्यानंतर काही चेंजेस दिसतात का तुम्हाला? नो सर. म्हणजेच काय याच्यामध्ये थर्ड ए ग्रुप. ओके, म्हणजे आपण इथे काय ओरिजिनल सोल्युशन NH4Cl आणि NH4OH हे सगळं टाकल्यानंतर सुद्धा याच्यात चेंज नाही आहे, कुठलाही प्रेसिपिटेट तयार नाही आहे. म्हणजेच काय की थर्ड ए ग्रुप, हा थर्ड ए ग्रुप सुद्धा अब्सेंट आहे. म्हणजेच याच्यातलं ॲल्युमिनियम, आयर्न आणि क्रोमियम हे सुद्धा अब्सेंट आहेत. मग आपण त्याच्यानंतर थर्ड बी ग्रुप. तर थर्ड बी ग्रुपमध्ये आपल्याला आणखी काय टाकायचं आहे? टेस्ट आपले आहे ओरिजिनल सोल्युशन NH4Cl, NH4OH प्लस H2S प्लस हायड्रोजन सल्फाईड. परत NH4Cl टाकूया, काही चेंजेस होतात का बघूया. काय दिसतंय का तुम्हाला? प्रेसिपिटेट वगैरे दिसतोय याच्यात? काही कलर चेंज झालेला आहे? नाही. म्हणजे वॉटरी कलर जे आपलं सोल्युशन आहे ते तसंच आहे. आपल्याला याच्यात काही चेंज झालेलं नाही आहे. मग आपण काय करणार आहोत की आता आपण हे थर्ड बी ग्रुप हा सुद्धा अब्सेंट आहे. याच्यामध्ये थर्ड बी जेव्हा अब्सेंट झाला याचा अर्थ काय, आपल्याला फर्स्ट ग्रुप अब्सेंट, सेकंड ग्रुप, थर्ड ए, थर्ड बी. मग वी विल कॅरी द टेस्ट फॉर द फोर्थ ग्रुप. आता हे फोर्थ ग्रुपसाठी आपल्याला काय दिलं त्यांनी, आता हे काय आपल्याला उपयोगात येणार नाही सोल्युशन, हे परत फेकून द्यायचं. नेक्स्ट जे आहे ते नेक्स्ट आपण कॅरी करूया. आता नेक्स्टमध्ये परत आपल्याला काय सांगितलं त्यांनी, ओरिजिनल सोल्युशन फॉलो द मॅन्युअल. प्रत्येक वेळेस मॅन्युअल फॉलो करायचं आहे विदाउट फेल्युअर द स्टेप. कुठलीही स्टेप एलिमिनेट न करता आपल्याला हे करायचं आहे. तर सो टेक अ ओरिजिनल सोल्युशन नियर अबाउट 1 ml. देन ॲड NH4Cl. Then add NH4OH. Where is NH4OH? Okay, here is NH4OH. Okay, तर NH4OH टाकल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काही चेंज नाही आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला आणखी टाकायचं आहे अमोनियम कार्बोनेट NH4 काय टाकायचं आहे? NH4 अमोनियम कार्बोनेट. आता हे अमोनियम कार्बोनेट आपल्याला काही चेंज दिसतात का ते आपल्याला बघायचं आहे. दिसतंय का तुम्हाला चेंजेस काय याच्यामध्ये? ओके, आता हे टोटल व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट तयार झालेला आहे याच्यामध्ये. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट याच्यामध्ये दिसतोय. हां, आता हा व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट जो तयार झालेला आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं, सगळं वॉटरी कलरचं सोल्युशन होतं. जेव्हा आपण हा फोर्थ ग्रुपची टेस्ट केली तेव्हा आपल्याला व्हाईट कलरची टेस्ट मिळाली. आता हा व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट आहे. आता हा व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट कुठला आहे हे आपल्याला चेक करावं लागेल, कारण की व्हाईट फोर्थ ग्रुप जो आहे इट इज मेड अप ऑफ 2 एलिमेंट्स दॅट इज बेरियम अँड कॅल्शियम. आता इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे? ओके, आपला फोर्थ ग्रुप प्रेझेंट आलाय आपल्याला. ओके, इथे आपण बघितलं की फोर्थ ग्रुप आपला प्रेझेंट आला. मग आपल्याला कन्फर्म करायचं आहे की फोर्थ ग्रुप नंतर आपला फोर्थ ग्रुपची कुठली टेस्ट आहे. इथे आल्यानंतर आपण बघायचं की फोर्थ ग्रुपच्या मध्ये 2 अंग आहेत, एक बेरियम आहे, दुसरं कॅल्शियम आहे. तर आपण मी जरा टेस्ट ट्यूब साफ करतो. ओके, तर इथे आपण बघितलं की बेरियम आणि दुसरं आहे कॅल्शियम. मीन्स इन द फोर्थ ग्रुप 2 elements are present, that is barium and calcium.
नाउ वी हॅव टू फाइंड आउट विच एलिमेंट इज प्रेझेंट हिअर, वेदर बेरियम और कॅल्शियम. मग त्याची टेस्ट काय आपल्याला करायचं आहे ओरिजिनल सोल्युशन प्लस K2CrO4. आता हे ओरिजिनल सोल्युशन आपण बिकरमध्ये घेतलं होतं ते परत घ्यायचं आणि त्याच्यात K2CrO4 टाकायचं आहे. आता हे जे K2CrO4 मीन्स व्हॉट, इट इज पोटॅशियम क्रोमेट. हे जे K2CrO4 आपण टाकलं की तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस दिसतात ते ऑब्झर्व करा. ओके, दिसतोय तुम्हाला कलर चेंज याच्यामध्ये. परत तुम्हाला प्रेसिपिटेट तयार झालेला आहे येलोइश कलरचा प्रेसिपिटेट तयार झालेला आहे. आता हा जो येलोइश कलरचा प्रेसिपिटेट तयार झाला आहे मीन्स व्हॉट, दॅट इज बेरियम इज प्रेझेंट. म्हणजे आपलं जे सोल्युशन आहे ओरिजिनल सोल्युशन ते काय सांगताय की इट कंटेन अ बेरियम, इट मे कंटेन अ बेरियम. ही जी टेस्ट केलेली आहे आपण त्याच्यामध्ये आपल्याला फोर्थ ग्रुप प्रेझेंट मिळाला. फोर्थ ग्रुप प्रेझेंट मिळाल्यानंतर आपण जेव्हा टेस्ट केली त्याच्यामध्ये आपल्याला आणखी काय दिसलेलं आहे, दॅट इज अ बेरियम प्रेझेंट. आता हे जेवढं बघितल्यानंतर नेक्स्ट जी प्रोसेस आहे ती नेक्स्ट प्रोसेस आपल्याला कॅरी करायची आहे की वेदर बेरियम इज अ कन्फर्म ऑर नॉट. आपल्याला ते कन्फर्म करायचं आहे की बेरियम आहेच किंवा नाही. मग तुम्ही जर तिथे गेलात की सेकंड पार्ट, हा जो पार्ट झाला आयडेंटिफिकेशन ऑफ कॅटायन्स. सेकंड टेस्ट आहे कन्फर्मेटरी टेस्ट. मग आता हा बेरियमच आहे की नाही आहे त्यासाठी यू हॅव टू फॉलो कन्फर्मेटरी टेस्ट. मग आपल्याला इथे बघायचं कुठले कुठले एलिमेंट्स आहेत आणि डायरेक्ट बेरियमच्याकडे जायचं. बेरियमकडे बघा, त्याच्यामध्ये जे तुमचं दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलीच टेस्ट दिलेली आहे की काय, ओरिजिनल सोल्युशन प्लस K2CrO4. आता ओरिजिनल सोल्युशन परत घ्या, K2CrO4 टाका. ही जी टेस्ट आहे परत तुम्हाला दिसेल, दॅट इज ओरिजिनल सोल्युशन प्लस K2CrO4 गिव्स अ येलो कलर, मीन्स दिस इज बेरियम इज अ कन्फर्म. म्हणजे आपण जे टेस्ट केली, जे ओरिजिनल अननोन सोल्युशन होतं, हे जे तुमच्यासाठी अननोन सोल्युशन होतं त्याच्यावर तुम्हाला काहीच कळत नव्हतं की हे सोल्युशन कसलं आहे. बट वेन यू फॉलो द qualitative analysis chart step by step, you confirm this unknown solution is made up of a barium. म्हणजे याच्यातला जो कॅटायन्स आहे इट इज अ बेरियम. इथपर्यंत तुम्हाला समजलंय की आपण कशा पद्धतीने टेस्ट करणार आहोत पुढे. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल कराल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने प्रॅक्टिकल टेस्ट करता आल्या पाहिजेत की जो तुम्हाला PDF फाईल दिलेली आहे दॅट इज द क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्ट. स्टेप बाय स्टेप जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने जो प्रॉडक्ट आहे तो मिळाला पाहिजे. आणि फायनली जे तुमची चार्ट्स आहे ते तुम्हाला लिहायचं आहे की काय, की बेरियम इज कन्फर्म. आता हे जे टेस्ट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट आहेत. आता तिन्ही कन्फर्मेटरी टेस्ट करायची काही गरज नाही आहे. तुम्ही एक टेस्ट केली दॅट इज सफिशियंट. तुम्ही एक टेस्ट केली तुम्हाला येलो कलरचा प्रेसिपिटेट मिळाला. दुसऱ्या याच्यामध्ये काय दिलं आहे, ओरिजिनल सोल्युशन प्लस अमोनियम ऑक्झॅलेट. आता तुम्ही ऑक्झॅलेट टाकलं काय, व्हाईट प्रेसिपिटेट. ओरिजिनल सोल्युशन प्लस डायोड H2SO4 दॅट इंडिकेट्स व्हाईट प्रेसिपिटेट. म्हणजे जो व्हाईट प्रेसिपिटेट मिळाला की काय, तुमचा बेरियम प्रेझेंट. आता हा जो बेरियम प्रेझेंट आहे हे तुमचं एक कॅटायन झालं. म्हणजे हे ओरिजिनल सोल्युशनचा आपलं एक आपला कंपाऊंड इथे फाइंड आउट केलेला आहे, दॅट इज द अननोन सोल्युशन कंटेन्स द कटायन बेरियम. दॅट इज अ फोर्थ ग्रुप मधलं. म्हणजे तुम्ही पुढे लिहायचं आहे ऍक्च्युअल प्रोसिजर फॉलो तुमच्या PDF फाईल्समध्ये, हे सगळं तुम्ही नंतर लिहा. आता याच्यामध्ये रिझल्ट काय लिहा तुम्ही, सॅम्पल सोल्युशन फर्स्ट. आता हे जे तुम्हाला दिलं ते सॅम्पल सोल्युशन फर्स्ट आहे, सेकंड आपण नंतर बघणार आहोत. कंटेन सॅम्पल सोल्युशन 1 विथ. आता रिएजंट कुठले वापरले आपण याच्यामध्ये, K2CrO4 गिव्स K2CrO4 आपण काय म्हणतो NH4Cl NH4OH अँड अमोनियम कार्बोनेट. इट गिव्स अ व्हाईट प्रेसिपिटेट. सगळ्यात पहिले आपल्याला जो मिळाला दॅट इज द NH4Cl NH4OH आणि आपण टाकलं जेव्हा अमोनियम कार्बोनेट तेव्हा आपल्याला मिळाला व्हाईट प्रेसिपिटेट. दिस व्हाईट प्रेसिपिटेट मीन्स व्हॉट, दॅट इज अ फोर्थ ग्रुप प्रेझेंट. ह्या फोर्थ ग्रुप प्रेझेंट आपण त्याची कन्फर्मेटरी टेस्ट केली. ओरिजिनल सोल्युशन प्लस K2CrO4 हे जे मिळालं तुम्हाला दॅट इज द बेरियम. म्हणजे बेरियम जो आपला तो कन्फर्म झालेला आहे. आता इथे आपल्याला हे सगळं तुम्ही चार्ट लिहायचे आहेत आणि इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट कन्क्लुजन लिहायचं. आता आपलं सेकंड सोल्युशन, हेच प्रॅक्टिकल तुम्हाला सेकंड सोल्युशन म्हणजे अननोन सॅम्पल सोल्युशन दिलेलं आहे त्यासोबत करायचं आहे. आपण ते परत थोडक्यात बघूया. मी तुम्हाला परत सांगतो, मी टेस्ट ट्यूब जरा वॉश करतो तोपर्यंत तुम्ही ते PDF फाईल एकदा चेक करा. ओके, तर आपण आजच्या अननोन सॅम्पल सोल्युशन फर्स्ट त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट केलं की दॅट इज कटायन प्रेझेंट इज अ बेरियम. आता हे जे अननोन सॅम्पल सोल्युशन होतं ते तुम्हाला माहित नव्हतं, पण तुम्ही काय केलं, यू फॉलोड द क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्ट. क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्टमध्ये फर्स्ट जी प्रोसेस स्टेप होती त्या फर्स्ट स्टेपमध्ये तुम्ही काय ओरिजिनल सोल्युशन बनवलं. दॅट इज ओरिजिनल सोल्युशन म्हणजे काय, पावडर प्लस वॉटर. हे जेव्हा तुम्ही मिक्स केलं हे तुमचं ओरिजिनल सोल्युशन. आता हे ओरिजिनल सोल्युशन तुम्ही क्वालिटेटिव्ह अनालिसिस फर्स्ट जी टेस्ट आहे दॅट इज ओरिजिनल सोल्युशन प्लस HCl. दॅट इज द टेस्ट फॉर फर्स्ट ग्रुप एलिमेंट. ते तुम्हाला काही त्याच्यात चेंजेस मिळाले नाही, मीन्स फर्स्ट ग्रुप अपसेट. तुम्ही काय केलं परत, ओरिजिनल सोल्युशन प्लस HCl प्लस H2S गॅस. काही तुमच्यात चेंजेस झाले नाही, मीन्स वॉट, सेकंड ग्रुप अपसेट. मग तुम्ही ग्रुप थर्डची टेस्ट केली, त्याच्यामध्ये काय टाकलं, ओरिजिनल सोल्युशन NH4Cl प्लस NH4OH. मग तुम्हाला काय मिळालं, त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस मिळाले नाही, म्हणजे थर्ड ए ग्रुप अपसेंट.
मग तुम्ही नेक्स्ट प्रोसेसला गेलात NH4Cl NH4OH प्लस H2S म्हणजे तर थर्ड बी अपसेंट, त्याच्यासुद्धा काही चेंजेस नाही झाले. मग तुम्ही अपसेंट, मग तुम्हाला फोर्थ ग्रुप, मग फोर्थ ग्रुपमध्ये तुम्ही काय केलं, ओरिजिनल सोल्युशन प्लस NH4Cl प्लस NH4OH, मग त्याच्यात तुम्ही टाकलं अमोनियम कार्बोनेट NH4 ट्वाईस CO3. हे जेव्हा टाकलं तुम्हाला काय मिळालं, व्हाईट प्रेसिपिटेट. तो व्हाईट जो प्रेसिपिटेट आहे तो व्हाईट प्रेसिपिटेट कशा काय इंडिकेट करतो, दॅट इज द प्रेझेन्स ऑफ बेरियम. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ग्रुप फोर्थ एलिमेंट कटायन्स आणि त्याच्यातला बेरियम आयडेंटिफाय केला. त्याची आपण कन्फर्मेटेड टेस्ट केली. तो PDF फाईलमध्ये कन्फर्मेटेड टेस्ट आहे. त्या कन्फर्मेटेड टेस्टमध्ये आपण K2Cr2O4 टाकलं आणि आपल्याला मिळालं काय, येलो प्रेसिपिटेट K2CrO4 नाही K2CrO4 पोटॅशियम क्रोमेट. आणि अशा पद्धतीने आपण फर्स्ट ग्रुप अपसेंट प्रेझेंट झाला आपला. आता सॅम्पल सोल्युशन फर्स्ट क्लिअर झालेलं आहे. आपण बघूया सॅम्पल सोल्युशन सेकंड. आता हे अननोन सॅम्पल सोल्युशन आहे. आता एक सॅम्पल सोल्युशन फर्स्ट झालं, आता आपण सॅम्पल सोल्युशन सेकंड तयार करणार. हे सॅम्पल सोल्युशन कसं करणार आपण आता काय फॉलो करणार पण त्याच्यामध्ये कसं करायचं आपण आता परत जी स्टेप आपण पहिल्यापासून फॉलो केली तीच स्टेप परत जायचं. जोपर्यंत तुम्हाला कुठे प्रेसिपिटेट मिळत नाही आहे तोपर्यंत ती स्टेप कंटिन्यू फॉलो करत जायचं. ज्या वेळेस तुम्हाला प्रेसिपिटेट मिळाला इट इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ दॅट ग्रुप एलिमेंट. ज्यावेळेस तुम्हाला मिळाला त्यावेळेस तो प्रेझेंट आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत. आता आपण सॅम्पल सोल्युशन सेकंड बघूया. हे सॅम्पल सोल्युशन दिसतंय तुम्हाला, सॅम्पल सोल्युशन थोडंसं ब्राउनिश कलरचं आहे. ओके ठीक आहे. ओके, हे थोडंसं ब्राउनिश कलरचं आहे. थोडं आपल्या केमिकलच्या कलरवर सुद्धा थोडासा आपल्याला अंदाज आला पाहिजे. तुम्हाला आपण पहिले आपण टेस्ट करूया, नंतर आपल्या लक्षात येईल. तर आपला जो टेस्टचा जो क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्ट आहे त्या चार्टमध्ये आपली जी पहिली टेस्ट आहे ती परत आपल्याला म्हणजे काय सांगितलं, सिक्वेन्शियल स्टेप फॉलो करायच्या आहेत. डोंट मग अप एनी म्हणजे काय, डोंट एलिमिनेट एनी स्टेप. कुठलीही स्टेप एलिमिनेट करायची नाहीये. तर फर्स्ट स्टेप जो आपली आहे त्याच्या आपण काय केलं, ओरिजिनल सोल्युशन प्लस HCl. आता हे थोडंसं ब्राउनिश आहे त्यामुळे ब्राउनिश राहणारच आहे. तुम्हाला प्रेसिपिटेट मिळतो का हे आपल्याला चेक करायचं आहे. तर याच्यात आपली जी पहिली स्टेप आहे त्याच्यामध्ये काय करायचं ना, ओरिजिनल सोल्युशन प्लस HCl. आता हे HCl टाकल्यानंतर त्याच्यामध्ये काही कलर चेंज होतोय का किंवा त्याच्यामध्ये काही प्रेसिपिटेट मिळतोय का ते आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये काही प्रेसिपिटेट मिळालं काय, प्रेसिपिटेट म्हणजे काय, पावडर फॉर्म जे आहे आपल्या खाली तयार होत आहे तसं काय नो, याच्यामध्ये काही प्रेसिपिटेट तयार झालेला नाही आहे. म्हणजेच काय की फर्स्ट ग्रुप अपसेंट. When we added original solution plus HCl, there is no change in the solution, there is no precipitate formation. म्हणजे precipitate formation म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली जो दिलेला आहे व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म झाला का तोच बघायचा. there is no white precipitate formation means first group upset. मग आपण त्याच्यामध्ये परत ऍड करूया, दॅट इज फर्स्ट ग्रुप अपसेट झालं. मग आपण नंतर काय सेकंड स्टेप काय, ओरिजिनल सोल्युशन HCl प्लस H2S गॅस. ते H2S गॅसच्या जागी आपण काय वापरतो, H2S सोल्युशन. तर हे ओरिजिनल सोल्युशन झालं. आता याच्यामध्ये HCl पण टाकून झालं, परत H2S टाकून बघूया काही चेंजेस होत आहेत का, काही चेंजेस दिसतात का तुम्हाला याच्यामध्ये, इज देयर एनी चेंजेस, नाही. म्हणजे आपल्या याच्यामध्ये सेकंड ग्रुप सुद्धा अपसेंट आहे. आपण हे जेव्हा केलं त्याच्यामध्ये सेकंड ग्रुप सुद्धा अपसेंट आलेला आहे. मग आपल्याला थर्ड, आता याचं मी हे काही ठिकाणी परत टेस्ट ट्यूब वापरतो, काही ठिकाणी वापरत नाही, कारण की ती टेस्ट आहे त्याच्या पुढचं आपल्याला ऍड करायचं. आता हे आपल्याला पुढे वापरून चालणार नाही कारण की H2S टाकलेलं आहे. तर थर्ड जे आहे त्याच्या आपल्याला काय, ओरिजिनल सोल्युशन प्लस अमोनियम क्लोराईड प्लस अमोनियम हायड्रॉक्साईड हे टाकायचं. तर आपण ओरिजिनल सोल्युशन परत घेऊया, दॅट इज ओरिजिनल सोल्युशन प्लस अमोनियम क्लोराईड NH4Cl. ह्या ज्या इथल्या तुमच्या बॉटल दिलेल्या आहेत त्या सगळ्याचे नाव लेबलिंग केलेलं असतं, ते लेबल केलेलं आपण बघायचं आणि ते शोधायचं. तर NH4Cl टाकलं, काही चेंज नाही झालेलं आहे. ॲड NH4OH, आपल्याला ते आणखी एक रिएजंट टाकायचं, दॅट इज द NH4OH. मग आपण इथे जेव्हा NH4OH ॲड करतो याच्यामध्ये काही चेंज होतोय का बघा, काही झाला का चेंज, ओके. तुम्हाला वाटतंय ना थोडंसं हे काय एक्झॅक्टली तुम्हाला आता याच्यावर दिसणार नाही, बट दिस इज अ डर्टी ग्रीनिश कलर. आता हा जो कलर आहे थोडा ग्रीनिश कलरचा आहे, म्हणजे खराब झाला शेवाळ वगैरे कसं असतं त्या शेवाळच्या टाईपचा हा जो कलर आहे तो इथे तयार झाला. तुम्हाला एक्झॅक्टली मला ते दिसत नसेल पण इट इज अ, हा जो कलर आहे दॅट इज अ डर्टी ग्रीन कलर. म्हणजे आपण शेवाळ जे असतं ना डर्टी ग्रीन, तशा पद्धतीने हे कलर तयार झालेला आहे. आता हा जो डर्टी ग्रीन, आता तुम्ही ते PDF फाईलमध्ये बघितला तर तुम्हाला काय दिसतंय, ओरिजिनल सोल्युशन प्लस NH4Cl NH4H प्रेसिपिटेट ऑप्टेन. आता प्रेसिपिटेट तयार झालाय, मीन्स व्हॉट, थर्ड ए ग्रुप प्रेझेंट. याच्यामध्ये काय, थर्ड ए ग्रुप प्रेझेंट. आता इथे एकच कटायन आहे, मग आपण याची पुढची टेस्ट करणार नाही, वी विल स्टॉप हिअर. आता हे जे थर्ड ए प्रेझेंट आहे तर थर्ड ए मध्ये वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. तर आपल्याला चेक करायचं की हा कुठला आहे. हा व्हाईट प्रेसिपिटेट आहे का, इज दिस व्हाईट प्रेसिपिटेट, नो, हा व्हाईट नाही आहे. मग दुसरा आपल्याला दिलाय, इज दिस ब्लूइश, हा ब्लूइश आहे का, नाही आहे.
मग आपल्याला मग डर्टी ग्रीन, देयर इज ऑप्शन डर्टी ग्रीन. हा ग्रीन डर्टी ग्रीन आहे, शेवाळ्यासारखा दिसतोय, कदाचित तुम्हाला त्याच्यामुळे दिसत नसेल, पण इट इज अ डर्टी ग्रीन. ओके, मग हा डर्टी ग्रीन म्हणजे शेवाळ्यासारखा दिसतोय. मग आता डर्टी ग्रीनच्या पुढे कुठला ऑप्शन आहे? दॅट इज Fe2+ मे बी प्रेझेंट. Fe2+ म्हणजे काय? आयन मे बी प्रेझेंट. आता हे Fe2+ आहे की नाही? मे बी प्रेझेंट. आता ह्या ज्या टेस्ट आहेत कशात? मे बी म्हणजेच काय, आपल्याला कन्फर्मेटिव्ह टेस्ट करून कन्फर्म करावं लागणार आहे की हा जो आपण टेस्ट केलेली आहे ती कसली आहे, Fe2+ ची आहे की नाही आहे. आता इथपर्यंत आपलं काय प्रेझेंट झालेलं आहे की Fe2+ मीन्स व्हॉट? दॅट इज Fe2+ ग्रुप, म्हणजे थर्ड ए ग्रुप मधलं Fe2+ मे बी प्रेझेंट, ते प्रेझेंट असू शकतं. आता आपल्याला कन्फर्म करायचं आहे, मग आपण याची टेस्ट करणार कन्फर्मेटरी टेस्ट फॉर Fe2+. मग आपला जो चार्ट आहे तो परत चार्ट फॉलो करायचा आणि Fe2+ च्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्टकडे जायचं आणि परत बघायचं की Fe2+ आहे का. ओके, तर ठीक आहे. मग Fe2+ मध्ये आपल्याला 2-3 टेस्ट दिले, आपण त्याच्यापैकी एकच टेस्ट करणार आहोत. बेस्ट काय दिलं टेस्ट तुम्हाला? ओरिजिनल सोल्युशन प्लस K3Fe6 किंवा ओरिजिनल सोल्युशन प्लस NaOH. आता हे ओरिजिनल सोल्युशन परत घ्यायचं आणि त्याच्यामध्ये NaOH, आपल्याजवळ NaOH आहे, NaOH ची बॉटल बघा, NaOH ऍड करा त्याच्यामध्ये. ओके, दिस इज अ NaOH, दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड. आता टेस्टनुसार आपण जे सोडियम हायड्रॉक्साईड टाकतो त्याच्यात काही चेंजेस होतात का आपल्याला चेक करायचं आहे. झाले काय चेंजेस? ओके, म्हणजे जो हा डर्टी ग्रीन कलरचा प्रेसिपिट आपला तयार झालाय. आता हा डर्टी ग्रीन प्रेसिपिट कन्फर्म झाला मीन्स व्हॉट? जी कन्फर्मेटरी टेस्ट आहे ती सुद्धा पॉझिटिव्ह आलेली आहे. मीन्स दिस सेकंड सोल्युशन, म्हणजे हे सेकंड सॅम्पल सोल्युशन कंटेन्स आयन Fe2+ आयन. आता हे जे ब्राऊन कलरचा प्रेसिपिट आपण बघितलं की आयन जे आहे त्या आयनला आपण डिझॉल्व्ह, इट इज कन्व्हर्टेड इनटू फेरस सल्फेट फॉर्मेट. मग फेरस सल्फेटमध्ये कन्व्हर्ट करून त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, दॅट इज युअर अननोन सोल्युशन. मग ह्या अननोन सोल्युशनमध्ये आयन आहे की नाही ह्या पद्धतीने आपण आयन डिटेक्ट केला की दॅट इज आजचे जे आपण सॅम्पल तयार केलं त्या सॅम्पलमध्ये आपल्याला 2 कटायन्स मिळाले, दॅट इज बेरियम2+ आणि सेकंड जे आहे दॅट इज आयन2+. अशा पद्धतीने तुम्हाला 2 कटायन्स सापडलेले आहेत. ओके, मग तुम्हाला सगळे जे रिझल्ट्स वगैरे आहेत त्या फाईलमध्ये तुम्हाला सगळ्या प्रोसिजर आहेत त्या सगळ्या इथे लिहायच्या आहेत. तर आजचा आपला जे रिझल्ट आहे सॅम्पल सोल्युशन 1, आपण जे सॅम्पल सोल्युशन फर्स्ट केलं त्याच्यामध्ये काय टाकलं? 1 विथ द ओरिजिनल सोल्युशन NH4Cl, NH4OH अँड त्याच्यामध्ये आपण अमोनियम कार्बोनेट व्हेन ॲडेड इट इज कन्व्हर्टेड टू द व्हाईट प्रेसिपिट. तुम्हाला व्हाईट प्रेसिपिट मिळाला, इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ 4 मगाचा. आता काय मिळालं तुम्हाला? व्हेन वी ॲडेड NH4Cl अँड NH4OH इट गिव्स अ डर्टी ग्रीन प्रेसिपिटेट, इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ अ Fe2+ आयन, दॅट इज थर्ड ए ग्रुप प्रेझेंट. आणि ज्यावेळेस आपण त्याची कन्फर्मेटरी टेस्ट केली विथ NaOH इट गिव्स अ ग्रीनिश कलरचं जे आहे सोल्युशन ते तुम्हाला मिळालेलं आहे. मीन्स दॅट इज अ कन्फर्मेट. आपण हे कन्फर्म सुद्धा केलं, दॅट इज सॅम्पल सोल्युशन सेकंड कंटेन Fe2+ आयन. म्हणजे आजच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण जे कॅटायन्स डिटेक्ट केले ते कॅटायन्स कुठले कुठले आहेत? दॅट इज फर्स्ट इज द बेरियम2+ आणि सेकंड जे आहे ते Fe2+. अशा पद्धतीने आजचं आपलं जे प्रॅक्टिकल आहे फर्स्ट एक्सपेरिमेंटचं ते इथे आपण कम्प्लीट करूया. त्याच्यानंतर आपण सेकंड प्रॅक्टिकलचं जे आहे ते सेकंड प्रॅक्टिकल अनायन्स, त्याच्यामध्ये आपल्याला अनायन डिटेक्ट करायचे आहेत. ते कशा पद्धतीने डिटेक्ट करूया ते पण आपण बघूया थोडक्यात. 2 मिनिट आपण टेस्ट ट्यूब वॉश करू द्या. आता आपण इथे बघितलं की कटायन्स म्हणजे फर्स्ट एक्सपेरिमेंट जो आपला आहे त्याच्यामधले आपण कटायन आयडेंटिफाय केलेला आहे. तर तो सेकंड एक्सपेरिमेंट जो आहे तो सेकंडचा आपण तुम्हाला थोडक्यात सांगतो कशा पद्धतीने करायचा किंवा कशा पद्धतीने डेमॉन्स्ट्रेशन करता येईल. तर आयडेंटिफिकेशन ऑफ अनायन बाकीची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सेम आहे. म्हणजे जे तुम्हाला मी प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स सांगितलेलं आहे, मिनिमम थिअरॉटिकल बॅकग्राऊंड, प्रॅक्टिकल आउटकम, ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या सगळ्या सारख्या आहेत. फक्त यू हॅव टू फॉलो द सेकंड क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्ट. जो चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ऑपरेट करायचा आहे. ओके, तर आपण इथे बघणार आहोत आयडेंटिफिकेशन ऑफ अनायन्स. तर अनायन्स म्हणजेच काय? दॅट इज द नेगेटिव्हली चार्ज आयन प्रेझेंट्स इन द आयोनिक कंपाऊंड. आता आपण जे काढले ते पॉझिटिव्हली चार्ज कंपाऊंड बघितले. आता आपल्याला बघायचं आहे नेगेटिव्हली चार्ज आयन. याच्यामध्ये नेगेटिव्हली चार्ज आयन कशा पद्धतीने बघतो? तर आपण जो सेकंड
एक्सपेरिमेंट आहे. त्या सेकंड एक्सपेरिमेंट आपल्याला काढायचं आहे आयडेंटिफिकेशन ऑफ अनायन. आता हे आधी बाकीची जी प्रोसेस आहे प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स असेल, रिलेव्हंट कोर्स आउटकम, हे बाकी सगळं सेम आहे, तरी तुम्ही ते वाचून घ्या. आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये की आयडेंटिफिकेशन ऑफ अनायन चार्ट. तर आयडेंटिफिकेशन ऑफ अनायन्स म्हणजे व्हॉट? निगेटिव्हली चार्ज आयन. आता हे निगेटिव्हली चार्ज आयन आणि पॉझिटिव्हली चार्ज आयन, ज्यावेळेस पॉझिटिव्हली चार्ज आयन आणि निगेटिव्हली चार्ज आयन कंबाईन होतात तेव्हा आपल्याला मिळतं न्यूट्रल कंपाऊंड. आपण आयोनिक कंपाऊंड मागे बघितलं. आयोनिक कंपाऊंड म्हणजे कुठले? दॅट इज द फॉर्म बाय द ट्रान्सफर ऑफ अ इलेक्ट्रॉन. हे जे कटायन्स आहेत ते काय करतात की इलेक्ट्रॉन डोनेट करतात अँड फॉर्म अ पॉझिटिव्हली चार्ज आयन, whereas anion accept the electron and form negatively charged ion. त्याच्यात हे निगेटिव्ह चार्ज आपण कशा पद्धतीने आयडेंटिफाय करणार आहोत त्याचा एक थोडं बघूया एक्झाम्पल. तर आता हे जे तुम्हाला चार्ट जो आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्ट, यू हॅव टू फॉलो द क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला हे जे टेबल दिसत आहेत ते तेच क्वालिटेटिव्ह अनालिसिसचा सेकंड एक्सपेरिमेंटमध्ये चार्ट वेगळा आहे. आता याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्सपेरिमेंट जो बघितला होता त्या फर्स्ट एक्सपेरिमेंटच्या ज्या टेस्ट होत्या त्या वेगवेगळ्या होत्या, जसं की ओरिजिनल सोल्युशन प्लस HCl. नंतर आपण हे बघितलं. आता जो तुम्हाला चार्ट फॉलो करायचा आहे तो चार्ट जो आहे तो आयडेंटिफिकेशन ऑफ अनायन्स, ते सुद्धा तुम्हाला परत सांगतो की फॉलो स्टेप बाय स्टेप प्रोसेस. जी प्रत्येक प्रोसेस आहे ती तुम्हाला स्टेप बाय स्टेपच फॉलो करायची, कुठलीही स्टेप एलिमिनेट करायची नाहीये. कारण की जर तुम्ही एखादी स्टेप एलिमिनेट केला तर तो तुमचा जो प्रेझेन्स किंवा निगेटिव्ह असेल तर तुमचा कुठलाही प्रॉडक्ट जो आहे तो बरोबर तुम्हाला मिळणार नाहीये. तर आपण याच्यामध्ये बघूया आयडेंटिफिकेशन ऑफ अनायन. आता हे जे तुम्हाला दोन अननोन सोल्युशन दिलेले आहेत मगाशीच अननोन सोल्युशन, त्याच्यातले आपण पॉझिटिव्ह चार्ज काढलेले आहेत. आता आपण निगेटिव्हली चार्ज अनायन आयन जे आहेत ते काढायचे, त्याला आपण म्हणतो अनायन्स. आता हे अनायन्स कशा पद्धतीने काढायचे तर आपल्याला परत त्याचं ओरिजिनल सोल्युशन तयार करायचं. हे ओरिजिनल सोल्युशन तयार केलेलं आहे. द आयडेंटिफिकेशन ऑफ अनायन्समध्ये काही हे दिलेलं आहे आयडेंटिफिकेशन ऑफ अनायन. त्या आयडेंटिफिकेशन ऑफ टेस्ट जी प्रोसेस आहे ती प्रोसेस मगासारखीच फॉलो करायची. ओरिजिनल सोल्युशन मीन्स वॉट? दॅट इज द सॅम्पल डिझॉल्व इन अ वॉटर. आता हे जेव्हा आपण याच्यामध्ये डिझॉल्व केलं त्याच्यामध्ये तुम्हाला आपण इथे फक्त ओरिजिनल सोल्युशन घेतलं आहे. आता आपल्याला तो परत अनालिसिस ऑफ अ अनायनचा चार्ट फॉलो करायचा आहे. तो तुमच्या पुढेच दिलेला आहे, तुमच्या पुढे मॅन्युअल दिलेला आहे. त्या मॅन्युअलमधून तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करायची आहे. यू हॅव टू फॉलो द प्रोसेस स्टेप बाय स्टेप. तो फर्स्ट step you have to add original solution and nitric acid, means into the original solution add nitric acid. This is the dilute nitric acid. हे dilute nitric acid आहे ते त्याच्यात तुम्हाला ऍड करायचं आहे. आता हे dilute nitric acid ऍड केल्यानंतर काही तुम्हाला चेंज काय करायचं बघायचं. आता काही चेंज दिसतात का तुम्हाला याच्यामध्ये? नाही. आता ओके, आता आपण जेव्हा ओके व्हेरी गुड. तर आपण याच्या मागे जे प्रॅक्टिकल केलं त्याच्यामध्ये आपण प्रेसिपिटेट बघितला, म्हणजे खाली जो काही प्रेसिपिटेट गाळस असतो का तो बघायचा आहे. तर जेव्हा आपण या ठिकाणी नायट्रिक ऍसिड टाकतो तर नायट्रिक ऍसिडची टेस्ट आहे फॉर द प्रेझेन्स ऑफ अ कार्बोनेट कार्बोनेट अनायन म्हणजे CO3 आयन ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत की नाही आहेत त्यासाठी ही टेस्ट आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे इफर्विसन्स ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं काय की याचा कलर चेक नाही करायचा आहे, तर याच्यामध्ये आपल्याला एफर्विसन्स म्हणजे बुडबुडे, जसं की तुम्ही आता कोका कोला पेप्सी याची जर बॉटल ओपन केली की लगेच काय तर बबल्स येतात. दीज बबल्स आर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ कार्बन डायऑक्साईड गॅस इन द बेवरेजेस. त्याच्यामध्ये जे बेवरेजेस म्हणजे काय आपले ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स जे आहेत त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. तो कार्बन डायऑक्साईड जेव्हा इव्हॉल्व्ह होतो त्यावेळेस त्याचे बबल्स बाहेर पडतात. तसे इथे बबल्स आलेले आहेत का? नाही आले. सॉरी, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बबल्स आले नाही. ती इफर्वेसन्स म्हणजेच काय? रिमूव्हल ऑफ अ कार्बन डायऑक्साईड गॅस. म्हणजे ही जी टेस्ट आहे ओरिजिनल सोल्युशन प्लस नायट्रिक ऍसिड, दॅट इज देर इज नो इव्हॉल्युशन ऑफ अ इफर्वेसन्स. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इफर्वेसन्स निघाले नाही. म्हणजेच काय की कार्बोनेट ग्रुप जो आहे CO3 अनायन्स आर ऑब्सेंट. याच्यामध्ये काय CO3 अनायन्स नाही आहेत. मग आपल्याला सेकंड जे बघायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला परत टेस्ट करायची आहे की ओरिजिनल सोल्युशन. त्या ओरिजिनल सोल्युशनमध्ये पुढे टाकायचं आहे सिल्वर नायट्रेट सोल्युशन. हे ओरिजिनल सोल्युशन घेतलं की त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे सिल्वर नायट्रेट. हे आहे सिल्वर नायट्रेट. हे सिल्वर नायट्रेट टाकल्यानंतर आपल्याला आता प्रेसिपिटेट बघायचं. फक्त नायट्रिक ऍसिडची टेस्ट आहे किंवा कार्बन डायऑक्साईडची टेस्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इफर्वेसन्स चेक करायचे आहेत. बाकी याच्यामध्ये सगळ्यात आपल्याला काय प्रेसिपिटेट चेक करायचं आहे. आता हे जे दिसतंय तुम्हाला दॅट इज सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट जेव्हा आपण ऍड करू एक मिनिट होल्ड करा. ओरिजिनल सोल्युशन प्लस सिल्वर नायट्रेट टाकला.
सिल्वर, एक मिनिट, जरा याची क्वालिटी सिल्वर नायट्रेटची खराब दिसते, त्यामुळे एक मिनिट होल्ड करा. त्याच्यात सिल्वर नायट्रेट टाकल्यानंतर जो कलर आहे तो कलर थोडासा जो वॉटरी कलर आहे ना, व्हाईट प्रेसिपिटेट, तो व्हाईट प्रेसिपिटेट आला पाहिजे. तर इथे काय दिसते तुम्हाला, थोडासा व्हाईट कलर झालेला आहे. हा कम्प्लीट व्हाईट कलर नाही याचा आला. जसं की हे सोल्युशन 2 आहेत, तर ह्या दोघांमध्ये तुम्हाला हा व्हाईट कलर दिसतो का सेपरेट? हो दिसते. ओके, तर हा थोडासा जास्त आला पाहिजे. सिल्वर नायट्रेटची क्वांटिटी, हो, ह्याच्यात सिल्वर नायट्रेट जे आहे ते थोडंसं कमी असल्यामुळे त्याची क्वालिटी बरोबर नाही. पण हा जो व्हाईट प्रेसिपिटेट आलेला आहे, इट इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ अ हलाइड आयन. मीन्स प्रेझेन्स ऑफ अ व्हाईट प्रेसिपिटेट इंडिकेट हलाइड मीन्स वॉट, क्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडाईड. आता ह्या तिघापैकी एक तरी कुठलं प्रेझेंट आहे? आपण हॅलोजन ग्रुप जो म्हणतो, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. मीन्स व्हेन silver nitrate is added into the original solution, it gives a white precipitate. The presence of a white precipitate indicate the presence of a halide group. आता हा halide मध्ये क्लोरीन आहे, ब्रोमिन आहे की आयोडीन आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला परत वेगळी टेस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये, की ओरिजिनल सोल्युशन परत घ्यायचं. त्या ओरिजिनल सोल्युशन मध्ये ओरिजिनल सोल्युशन परत घ्यायचं आहे. त्या ओरिजिनल सोल्युशन मध्ये टाकायचं आहे क्लोरोफॉर्म वॉटर आणि क्लोरीन वॉटर. आता हे जे दिसतंय तुम्हाला, दॅट इज द क्लोरीन वॉटर, हे जे आहे ते क्लोरोफॉर्म. आणि ह्या क्लोरोफॉर्मची लेअर आपल्याला चेक करायची आहे, त्या लेअरमध्ये कुठला कलर आलेला आहे. तर हे जे आहे आपल्याला ओरिजिनल सोल्युशन, ह्या ओरिजिनल सोल्युशनमध्ये आपण टाकणार आहोत क्लोरोफॉर्म. सगळ्यात पहिले आता क्लोरोफॉर्म सांगितलं मी, हे क्लोरोफॉर्म टाकायचं, क्लोरीन वॉटर नाही, साईड बाय साईड टाकायचं. डायरेक्ट असं ओतून भपकन टाकायचं नाही आहे. साईड बाय साईड टाकल्यानंतर आपली कलरची जी लेअर आहे ती आपल्याला चेक करायची याच्यामध्ये. हे क्लोरोफॉर्म टाकून झालं की त्याच्यात ऍड करायचं तुम्हाला क्लोरीन वॉटर. इथपर्यंत आलो आपण की नेक्स्ट जे आहे दॅट इज क्लोरीन वॉटर. हे जे आहे दॅट इज अ क्लोरीन वॉटर. ओके, आता याच्यात क्लोरीन वॉटर टाकलं की याच्यावर तुम्हाला 2 लेअर दिसतील. एक्झॅक्टली हे जे आपण इथे आलो तर मला वाटतं तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते की दिसत नाही. ही जी खालची जी एक लेअर आहे आणि वरती लेअर आहे, दिसते का तुम्हाला थोडीशी? ओके, हे जे आहेत ना, खालची लेअर वेगळी आहे आणि वरची लेअर वेगळी आहे. तर ही जी लेअर आहे ह्याच्या खालच्या लेअरला तुम्हाला कलर दिसतोय की कलरलेस लेअर आहे? कलरलेस लेअर. एक्झॅक्टली, ही जी कलरलेस लेअर आहे, ही कलरलेस लेअर इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ अ क्लोरीन. म्हणजेच काय इंडिकेट करते की क्लोरीन याच्यामध्ये प्रेझेंट आहे. क्लोरीन मे बी प्रेझेंट. याचा जर कलर येलो असता तर इट इंडिकेट द ब्रोमाइड. त्याचा कलर जर पिंक असता तर आयोडीन. पण याच्यामध्ये हे दोन्ही प्रेझेंट नाही आहे, कलरलेस आहे. मीन्स देअर मे बी प्रेझेन्स ऑफ क्लोराईड आयन. म्हणजे क्लोराईड अनायन त्याच्यामध्ये प्रेझेंट असू शकतात. मग आपल्याला काय करायचं आहे? क्लोराईडची कन्फर्मेटरी टेस्ट. मग आपण त्या क्लोराईडची कन्फर्मेटरी टेस्ट करणार. त्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे क्लोराईडची कन्फर्मेटरी टेस्ट. मग आपण कन्फर्मेटरी टेस्टचा चार्ट जो आहे त्या चार्टमध्ये ओपन करायचा. सॉरी, याच्यावर तुम्हाला टाकायचं आहे. हां, आता हे झालं तुमचं वाला सोल्युशन क्लोरोफॉर्म लेअरचं. आता हे त्याची वगैरे काय आवश्यकता नाही आहे. आपण कन्फर्मेटरी टेस्ट करूया. कन्फर्मेटरी टेस्टमध्ये काय घ्यायचं आहे? ओरिजिनल सोल्युशन प्लस लेड ॲसिटेट सोल्युशन. लेड ॲसिटेट सोल्युशन. लेड ॲसिटेट, एक मिनिट. हे आहे लेड ॲसिटेट सोल्युशन. हे लेड ॲसिटेट सोल्युशन. याच्यात जेव्हा मी लेड ॲसिटेट टाकलं थोडंसं, हे लेड ॲसिटेट जेव्हा मी याच्यात टाकतो तर ह्याचा कलर चेंज झाला. ओके, माझा जो कलर चेंज झालेला लेड ॲसिटेट टाकल्यानंतर ते काय म्हणते? ओरिजिनल सोल्युशन प्लस लेड ॲसिटेट गिव्ज अ व्हाईट प्रेसिपिटेट. जो जर व्हाईट प्रेसिपिटेट आला तर क्लोरीन कन्फर्म.
याचा अर्थ काय की क्लोरीन इज कन्फर्म इन द सॅम्पल सोल्युशन फर्स्ट. म्हणजे सॅम्पल सोल्युशन जे आपलं फर्स्ट होतं त्याच्यामध्ये आपल्याला एक बेरियम कटायन्स मिळाला आणि दुसरं जे आहे ते क्लोराईड आहे. म्हणजे आपल्याला जे अनायन्स जे आहेत ते अनायन्स सुद्धा इथे मिळालेले आहेत. म्हणजे आपल्या सॅम्पल सोल्युशन फर्स्ट जे आहे इट कंटेन क्लोराईड अनायन. याच्यामध्ये ग्रुप नाही आहेत. याच्यामध्ये आपल्याला काय कार्बोनेट प्रेझेंट आहे, हलाइड प्रेझेंट आहे, सल्फेट आहे, तर नायट्रेट आहे. हे वेगवेगळे जे प्रेझेंट आहेत ते फक्त आपल्याला इथे बघायचं आहे. एक मिनिट. हॅलो, हा मॅडम, ते मोबाईल ठेवून गेले, पालेकरचा मोबाईल इथे राहिला मॅडम. हो, ओके. तर आपण जे बघितलं त्याच्यामध्ये आपण पहिले काय केलं की ओरिजिनल सोल्युशन प्लस नायट्रिक ऍसिड, देर इज नो इफर्वेसन्स मीन्स कार्बोनेट अब्सेंट. ज्यावेळेस आपण सॉरी म्हणजे आवाज येतो ना, फर्स्ट आवाज येतोय का? हो सर. ओके. म्हणजे आपण हे जे आता अनायनच्या ज्या टेस्ट केल्या त्या अनायनच्या टेस्टमध्ये आपण काय केलं की सगळ्यात पहिले ओरिजिनल सोल्युशन, इन दिस ओरिजिनल सोल्युशन वी हॅव ॲडेड नायट्रिक ऍसिड. तर नायट्रिक ऍसिड अँड देर इज नो इफर्वेसन्स मीन्स कार्बोनेट अब्सेन्स. इफर्वेसन्स मीन्स बुडबुडे, ते बुडबुडे आले नाही म्हणजेच नायट्रिक ऍसिड अब्सेंट. म्हणजे यामध्ये टाकलं सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट टाकल्यानंतर देर इज व्हाईट प्रेसिपिटेट. व्हाईट प्रेसिपिटेट मीन्स व्हॉट, देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ हलाइट. आता हलाइट कुठला आहे त्यासाठी आपण टेस्ट केली क्लोरोफॉर्म लेअरची. त्याच्यावर टाकलं ओरिजिनल सोल्युशन प्लस क्लोरोफॉर्म प्लस क्लोरीन वॉटर. मग आपल्याला मिळाली खाली कलरलेस लेअर. ती कलरलेस लेअर इंडिकेट द प्रेझेन्स ऑफ अ क्लोराईड अनायन्स. म्हणजे आपलं जे सॅम्पल सोल्युशन वन इट कंटेन द क्लोराईड अनायन. आता आपण नेक्स्ट बघूया जे आपलं अननोन सॅम्पल सोल्युशन सेकंड आहे त्याच्यामध्ये कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. फक्त एक मिनिट होल्ड करा. त्याच्यामध्ये आता सॅम्पल सोल्युशन जे सेकंड आहे वी विल फॉलो द सेम प्रोसिजर. आपण जी आता प्रोसिजर फॉलो केली विथ द हेल्प ऑफ अनालिसिस चार्ट, तीच प्रोसेस आपण परत त्याच्याने फॉलो करणार फॉर द सेकंड सोल्युशन. आता हे जे सेकंड आहे ते सेकंड अननोन सॅम्पल सोल्युशन, याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अनायन्स. याच्यामध्ये कुठले अनायन्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपलं जे सॅम्पल सोल्युशन आहे ते परत आपली जी मगाचीच प्रोसेस सेम प्रोसेस आपण करणार आहोत. फर्स्ट काय घ्यायचं आपल्याला, दॅट इज ओरिजिनल सोल्युशन. इनटू दिस ओरिजिनल सोल्युशन ॲड नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर चेक, हे जे नायट्रिक ॲसिड आहे ते टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये इफर्वेसन्स येतात का ते चेक करायचे आहेत. आले का बुडबुडे वगैरे काय असे आपल्या असे जसे येतात, जसं आपण थम्सअपची बॉटल उघडली किंवा कोको कोलाची बॉटल उघडली लगेच आपल्याला काय इफर्वेसन्स, त्यातील काय इव्हॉल्युशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कशासाठी येतात, याच्यामध्ये इफर्वेसन्स आलेले नाही म्हणजेच काय देर इज अ अब्सेन्स ऑफ अ कार्बोनेट. म्हणजेच कार्बोनेट याच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे. आता हे कार्बोनेट नाही आहे तर आपल्याला परत दुसरी टेस्ट करावी लागेल, दॅट इज द हलाइड आयनची टेस्ट. ओरिजिनल सोल्युशन प्लस सिल्वर नायट्रेट, सिल्वर AgNO3. हे घ्यायचं, ह्याच्यामध्ये परत टाकायचं. आपल्याला याच्यात व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट आलेला आहे का? व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट दिसतोय का? नाही, कारण की ब्राऊन कलर जे आहे मगाचा ब्राऊन कलर जसाच्या तसा आहे. देर इज नो चेंज इन द कलर. याच्यामध्ये कुठलाही कलर चेंज झालेला नाही आहे. मग याच्यामध्ये काय आहे, हलाइड ग्रुप सुद्धा अब्सेंट आहे. हलाइड अब्सेंट आहे. मग आपण काय करायचं, हलाइडची कुठलीही टेस्ट कन्फर्मेटरी करणार नाही आहे कारण की हलाइड प्रेझेंटच नाही आहे. तर हलाइडची टेस्ट करत काही अर्थ नाही आहे. आपण काय करणार, मग त्याच्या पुढची टेस्ट. मग त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ह्याच्यामध्ये आलो की ओरिजिनल सोल्युशन प्लस बेरियम नायट्रेट. ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेरियम नायट्रेट. हे ओरिजिनल सोल्युशन घेतलं, त्या ओरिजिनल सोल्युशनमध्ये आपल्याला टाकायचं आहे बेरियम नायट्रेट. हे जे सोल्युशन आहे दॅट इज द बेरियम नायट्रेट. बेरियम नायट्रेट टाकलं, कलर चेंज झाला दिसतोय, दॅट इज अ व्हाईट प्रेसिपिटेट. आता हा व्हाईट प्रेसिपिटेट जो इंडिकेट करतोय देर इज अ, हे जे व्हाईट प्रेसिपिटेट तयार झालेलं आहे मीन्स देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ व्हाईट प्रेसिपिटेट, प्रेझेन्स ऑफ सल्फेट. ह्याच्यामध्ये काय सल्फेट SO4 आयन मे बी प्रेझेंट. म्हणजेच काय, आता हा जो प्रेसिपिटेट आहे त्याच्यामध्ये काय टाकलं आपण, व्हाईट प्रेसिपिटेट इन सोल्युबल इन डायल्यूट नायट्रिक ऍसिड. तो नायट्रिक ऍसिडमध्ये सोल्युबल आहे का ते पण आपल्याला चेक करायचं आहे. वेर इज नायट्रिक ऍसिड,
तर तो नायट्रिक ॲसिडमध्ये काय सोल्युबल आहे का, तो डिझॉल्व्ह होतो का, त्यात काही चेंज होतोय का ते बघायचं आहे. तो डिझॉल्व्ह झाला का प्रेसिपिटेट, तसा प्रेसिपिटेट आहे, मीन्स वॉट, व्हाईट प्रेसिपिटेट इनसोल्युबल इन अ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. देर इज नो चेंज बाय द ॲडिशन ऑफ अ नायट्रिक ॲसिड, मीन्स सल्फेट मे बी प्रेझेंट. याच्यामध्ये काय सल्फेट असू शकतं, कारण की याचा आपण कन्फर्मेटरी टेस्ट केलेली नाही आहे. ज्यावेळेस आपण कन्फर्म करतो त्यावेळेस आपण काय म्हणतो कन्फर्म. आता इथे काय केलं आपण, टेस्ट केली, तर टेस्टमध्ये तुम्हाला काय मिळालं, पहिले व्हाईट प्रेसिपिटेट मिळाला. ज्यावेळेस आपण नायट्रिक ॲसिड टाकलं, देर इज नो चेंज इन द प्रेसिपिटेट, मीन्स SO4 मे बी प्रेझेंट. आता आपण कन्फर्मेटरी टेस्ट करूया की हे जो सोल्युशन आहे ते सल्फेटचंच आहे का, ते आपल्याला एकदा चेक करायचं आहे. तर आपला कन्फर्मेटरीचा चार्ट आहे, तो कन्फर्मेटरी ॲसिडचा चार्टचा हे फॉलो करा. ओरिजिनल सोल्युशन घ्या. ओरिजिनल सोल्युशन घेतलं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला बेरियम क्लोराईड. हे जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे बेरियम क्लोराईड. आता हे जे बॉटल्स आहे हे बेरियम क्लोराईडचीच बॉटल आहे. जेव्हा मी याच्यात बेरियम क्लोराईड टाकतो, म्हणजे आता ही CT आहे फॉर सल्फेट. चेंज झाला का कलर ओरिजिनल सोल्युशन मधला, बरोबर, म्हणजे काय हा व्हाईट प्रेसिपिटेट. आता हा जो व्हाईट प्रेसिपिटेट इंडिकेट काय करतो की सल्फेट अनायन इज कन्फर्म इन दिस सॅम्पल सोल्युशन 2, म्हणजे सेकंड सॅम्पल सोल्युशन कंटेन सल्फेट अनायन. म्हणजे आजचं जे आपण प्रॅक्टिकल बघितलं त्या प्रॅक्टिकल्समध्ये आपण कटायन्स आणि अनायन हे दोन वेगवेगळे पार्ट्स बघितले. की जर तुमच्याकडे इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेलात, वेन यू आर वर्किंग इन एनी काइंड ऑफ अ इंडस्ट्री अँड इंडस्ट्री gives the example to solve cations and anion from the unknown sample, means you have to find out the unknown sample from which you have to calculate the cations and anion, or you have to find out the compound present given to you. म्हणजे तुम्हाला एखादा कंपाऊंड दिलेला आहे आणि तो तुम्हाला कंपाऊंड काढायचा आहे. आता हे जे ओरिजिनल सोल्युशन फर्स्ट होतं आणि हे आहे ओरिजिनल सेकंड. आता याच्यातले आपण कटायन्स काढले, ह्याच्यातले कटायन्स काढले, नंतर याच्यातले आपण आयनान्स काढले, ह्याच्यातले आयनान्स काढले. तर आपण जे फर्स्ट सॅम्पल सोल्युशन केलं होतं त्या फर्स्ट सॅम्पल सोल्युशन कंटेन्स द बेरियम ॲज अ कटायन. सेकंड सॅम्पल सोल्युशन होतं कंटेन द आयन Fe2+ आयन ॲज अ कटायन. आता सॅम्पल सोल्युशन फर्स्ट कंटेन द क्लोरीन Cl- आयन ॲज अ अनायन, अँड सॅम्पल 2 कंटेन SO4 आयन ॲज अ अनायन. म्हणजे हे फर्स्ट आपले दोन्ही कटायन्स आणि अनायन काढून झाले. तर आता हा अननोन कंपाऊंड कुठला कंपाऊंड आहे हे आपल्याला जर बघायचं असेल तर आपण काय करतो, हा जो बेरियम होता याच्यामध्ये फर्स्ट कटायन काय होतं बेरियम, आणि सेकंड जे अनायन्स आहेत दॅट इज अ क्लोराईड अनायन्स. मग हा जो कंपाऊंड हा कुठला कंपाऊंड असेल, बोला. Which is this compound? Contain barium as a cation and chloride as a anion. Means which is this compound? बोला. बेरियम क्लोराइड. बेरियम क्लोराइड कटायन्स आणि अनायन काय इक्वल मध्ये आले, दॅट इज अ बेरियम क्लोराइड. सेकंड जे आहे दॅट इज अ अननोन सॅम्पल सोल्युशन. हे अननोन सॅम्पल सोल्युशन आपल्याला काय मिळालं, कटायन्स काय मिळाले Fe आणि अनायन्स काय मिळाले SO4 आयन. मीन्स विच इज दिस कंपाऊंड, कुठला कंपाऊंड असेल हा, Fe मिळाला आपल्याला आणि SO4 मिळाले, तर कुठला असेल हा कंपाऊंड, बोला बोला. आपल्याला एक कटायन मिळालं, एक अनायन मिळालं. आपण काय सांगितलं, कॅटायन्स आणि अनायन दोघाही मिळून काय होतं, कंपाऊंड तयार होतो, आयनिक कंपाऊंड. तर आपल्याला आयन मिळालेला Fe2+ आणि SO4 आयन अनायन मिळालं, दॅट इज काय FeSO4, दॅट इज फेरस सल्फेट. म्हणजे हा जो आपला दुसरा कंपाऊंड आहे दॅट इज अ फेरस सल्फेट आणि हा जो आहे तो बेरियम क्लोराईड. अशा पद्धतीने आपण हे अननोन सॅम्पल जे होते ते डिटेक्ट केलेले आहेत. आता हे जे सॅम्पल तुम्हाला लिहायचं आहे, आता हे तुमचे एक्सपेरिमेंट नंबर फर्स्ट आणि एक्सपेरिमेंट नंबर सेकंड तुम्हाला परफॉर्म करायचे आहेत. आता हे परफॉर्म तुम्ही आता डेमोन्स्ट्रेशन बघितलेलं आहे. जेव्हा तुम्ही इथे लॅबमध्ये याल त्यावेळेस तुम्हाला हे स्वतः सुद्धा परफॉर्म करायचे आहेत. त्याच्या अगोदर तुम्हाला आजच्या प्रॅक्टिकलचं काय लिहायचं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगून ठेवतो. सो इन दिस प्रॅक्टिकल वी हॅव फाइंड आउट कटायन्स अँड अनायन्स. सो राईट डाऊन इनिशियली दॅट इज चार्ट नंबर फर्स्ट. आता हे जे चार्ट दिसतात तुम्हाला, हे चार्ट तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. मेक अ 200 पेजेस बुक किंवा असाइनमेंट पेज. जर तुम्हाला जमलंच तर असाइनमेंट पेजमध्ये लिहा. म्हणजे तुम्हाला जे सगळे सॅम्पल जे आहे हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आणि जो कुठपर्यंत लिहिणार आहे तुम्ही, जिथे तुमची टेस्ट येत नाही तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल आपण इथे मगाशी जी टेस्ट केली ती Fe2+ आहे. मग Fe2+ आयनची टेस्ट आली पॉझिटिव्ह, त्याच्या खालच्या टेस्ट आपण केल्याच नाही, मग त्या लिहायच्या नाही. जिथपर्यंत आपण टेस्ट करतो तिथेच लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण कटायन जे काढलं मगाशी, कटायनची आपण टेस्ट केली Fe2+ आयनची आपलं थर्ड ए ग्रुप प्रेझेंट आला. मग त्याची आपण काय केलं, डायरेक्ट कन्फर्मेटरी टेस्ट. मग ते कन्फर्मेटरी टेस्ट लिहायचे आहे. हे जे PDF तुम्हाला काल दिलेल्या आहे त्या PDFला कम्प्लीट फॉलो करा, कम्प्लीट रीड करा. ओके. उद्या आपलं उद्या लेक्चर होणार नाहीये. तर समजलं तुम्हाला आजच्या प्रॅक्टिकल कोणाला काय विचारायचं आहे का?
एनी डाऊट? कोणाला काही विचारायचं का आजच्या प्रॅक्टिकल संदर्भात? बोला. इकडेच आहे मोबाईल तुमचा, त्यांचा इथेच आहे. मी लावलाय नेट लावलाय. माझ्याकडे नेट चालत नाही ना, माझं नेट चालत नाही त्यामुळे लावलंय. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? वेदांत, विनीत, काही प्रॉब्लेम आहे का? थांबा 1 मिनिट. हा मला जरा हे करू द्या. या तुम्हाला तुमची ओळख करून देतो विद्यार्थ्यांशी. हां, हे आहेत आपले म्हात्रे सर. हे तुम्हाला प्रॅक्टिकल जो तुम्ही इथे येणार त्यावेळेस हे सगळे केमिकल्स वगैरे आहेत हे सगळं तयार करण्यासाठी तुम्हाला हे म्हात्रे सर मदत करणार आहेत प्रत्येक गोष्टीला. म्हणजे तुम्हाला जे लागेल त्या गोष्टी किंवा केमिकल जे आहेत ते तुम्हाला सर देतील. तर ज्यावेळेस तुम्ही इथे आलात तर म्हात्रे सरांची तुमची ओळख होईलच. हे आपले म्हात्रे सर आहेत, केमिकल अटेंडंट, म्हणजे सायन्स डिपार्टमेंट अटेंडंट म्हणून आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही इथे याल त्यावेळेस तुम्हाला म्हात्रे सरांची प्रत्येक वेळेस मदत होणार आहे. चालेल. तर आजच्या प्रॅक्टिकलमध्ये कोणाला काही विचारायचं आहे का? मला अटेंडन्स घेऊ द्या. अटेंडन्स नाही आली माझ्यावर. 1 मिनिट. हां, कोणाला काय विचारायचं आहे? बोला. अजिंक्य म्हात्रे, काही प्रॉब्लेम आहे का? बोल. हां, फाईल पाठवली आहे, PDF फाईल पाठवली आहे. PDF फाईल ग्रुपवरती आहे. सर प्रॅक्टिकलसाठी सेपरेट नाही करायची? हो, सेपरेट 200 पेजेसची सेपरेट बुक तयार करायचं आहे. सेपरेट त्याचं लिहायचं आहे, रिझल्ट लिहायचा आहे, कन्क्लुजन लिहायचे आहेत, त्याचे क्वेश्चन्स आहेत ते पाठीमागे ते लिहायचे आहेत. कम्प्लीट जो एक्सपेरिमेंट आहे तो कम्प्लीट एक्सपेरिमेंट लिहायचा आहे. हां सर, अँड मॅन्युअल्स? मॅन्युअल्स सध्या जो आलेला नाही आहेत आपल्याकडे, ते जो पण येत नाही तोपर्यंत तुम्ही ही 200 पेजेसची बुक तयार करा आणि त्यामध्ये लिहा. असाइनमेंट पेजमध्ये लिहा. असाइनमेंट पेज घ्या. त्याचं बुक घेण्यापेक्षा असाइनमेंटचे आपल्याकडे पेजेस आहेत ते पेजेस घ्या. अजून काही विचारायचं कोणाला? चला, मला वाटतं तुम्हाला काही प्रॉब्लेम नसावा आजच्या ह्या प्रॅक्टिकल्समध्ये. आणि जरी काही असेल तर तुम्ही मला नेक्स्ट टाइमला पण विचारू शकता. मला वाटतं मी इथे थांबूया. चालेल का थांबलो तर? की तुम्हाला काय विचारू शकता? हां, कोण आहे? अंकिता ठाकूर आहे का? अंकिता, ओके. समजलं ना प्रॅक्टिकल? प्रॅक्टिकल समजलं का? ओके. आता मी तुम्हाला फक्त डेमॉन्स्ट्रेशन दाखवलेलं आहे. तुम्हाला हे स्वतः प्रॅक्टिकल करायला पाहिजे. पण आता काय असेल, कोविडच्या सिच्युएशनमुळे आपलं कॉलेज केव्हा चालू आहे आपण सांगू शकत नाही. पण तोपर्यंत तुम्हाला हे डेमॉन्स्ट्रेशन वगैरे सांगून आपण जे प्रॅक्टिकल्स आहेत ते आपण कंप्लीट करूया. तुम्ही जेव्हा इथे याल तुम्हाला वाटलं की आपलं प्रॅक्टिकल करायचं आहे तुम्ही मला केव्हाही सांगा. तुम्ही आल्यानंतर आपण इथे प्रॅक्टिकलचं कॉलेज चालू झालं की तुम्ही करू शकाल. हां, चालेल, ठीक आहे. मला वाटते इथे मी थांबतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का याच्या संदर्भात? काय विचारायचं आहे कोणाला? तुम्हाला क्वालिटेटिव्ह अनालिसिस चार्ट फर्स्ट म्हणजे कॅटायन्सचा आणि ॲनायनचा हे स्टेप बाय स्टेप फॉलो करायचे आहेत. हे एक लक्षात ठेवा. दुसरी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की तुम्हाला असाइनमेंट पेजमध्ये सगळं लिहायचं आहे. त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन लिहा. तुमच्यावर तर हे नाही आहे, मॅन्युअल्स नाही आहे, तर हे PDF तुम्हाला झेरॉक्स काढणं परवडणारा नाही आहे. त्याच्यापेक्षा असाइनमेंट घ्यायचे आणि असाइनमेंट पेजेसवरती हे सगळं कंप्लीट लिहायचं, त्याची फाईल करायची, ती फाईल मला सबमिट करायची. ह्या फाईलला फायनलमध्ये मार्क आहेत 25 मार्क. म्हणजे जे प्रॅक्टिकलवर 50 मार्काचं करणार आहोत त्या 50 पैकी 25 मार्क ह्या प्रॅक्टिकलला असणार आहेत. त्यामुळे तुम्ही ते फाईल जी आहे ती पहिले वाचून घ्या. ते तुम्हाला दिलेलं आहे ते. ठीक आहे, थांबू का मी इथे? किंवा कोणाला काही विचारू शकता, असं काही नाही आहे. आजच्या प्रॅक्टिकल संदर्भात कोणाला काही विचारू शकता. सर नोटबुक चालेल का? असाइनमेंट पेज घेतलं तर चांगलं होईल वेदांत. कारण की असाइनमेंट पेज कसे सगळ्यांचे सारखे राहतील आणि त्याच्यामुळे आपल्याला फाईल मेंटेन करणं सोपं जाईल. कारण की काहींची नोटबुक वेगळी असेल, हे वेगळं असेल. तर आपल्या कॉलेजला असाइनमेंट पेज आहेत. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा असाइनमेंट पेज घ्या आणि त्याच्यात लिहा.